मंद्रुप जवळील नाईक नगर तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील 2 शाळकरी मुलांचा रविवारी दिनांक 17 मे रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय। समर्थ मोहन चव्हाण वय वर्षे 13 आणि ओंकार रमेश चव्हाण वय वर्षे 12 अशी मृत मुलांची नावे आहेत। दोघेही मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकायला होते। सध्या शाळांना उन्हाळा सुट्टी लागलेली आहे। उन्हाचा तडाखाही दिवसेंदिवस वाढत आहे। नेहमीप्रमाणे आई वडील कामावर गेले होते। यावेळी समर्थ व त्यांचा चुलत भाऊ ओंकार दोघे मिळून घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शेततळ्यात पोहायला गेले। समर्थच्या शेतात शेततळे आहे। तळ्याच्या प्लास्टिक कागदामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही आणि खोल पाण्यात दोघेही बुडाले। शेततळ्याभोवती संरक्षण जाळी सुद्धा नव्हती। दरम्यान दुपारी 4च्या सुमारास समर्थ व ओंकार शेततळ्याकडे गेले होते। सायंकाळचे 6:30 वाजले तरी देखील दोघेही घरी आले नव्हते। त्यांच्या आईवडिलांनी इतरत्र शोधाशोध केली पण दोघेही तांड्यावर नव्हते। त्यांना शोधण्यासाठी नातेवाईक शेततळ्याच्या दिशेने गेले। त्यावेळी दोघेही पाण्यावर तरंगताना दिसले। बेशुद्ध अवस्थेतील दोघांनाही तातडीनं बाहेर काढून मंद्रुपच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु समर्थ व ओंकार या दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता। घटनेचा तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पटवारी यांच्याकडे आहे। 13 एप्रिल रोजी औज मंद्रुप परिसरातील अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावा बहिणीचा मृत्यू झाला होता। दोघेही शेततळ्यात पोहायला गेले होते। श्रवण संतोषकुमार अंकलगी वय 15 व श्रावणी संतोषकुमार अंकलगी वय वर्षे 10 अशी या दोघांची नावे होती। आता पुन्हा ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।